तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी घटक चाचणी क्रमांक 1 होणार आहे. तर त्या घटक चाचणी क्रमांक 1 साठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तर ती सराव प्रश्नपत्रिका गणित या विषयाची आहे आणि येणाऱ्या घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. एकूण 20 गुणांची ही परीक्षा असेल आणि या 20 गुणांची ही परीक्षा असेल आणि हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या सरावासाठी ती सराव प्रश्नपत्रिका आहे. तर परीक्षेची तयारी करत असताना हे जे प्रश्न आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. यासारख्या प्रश्नांची तयारी करा जेणेकरून परीक्षेमध्ये तुमची तयारी चांगली होईल. या व्यतिरिक्त आपण अनेक प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे. दुसरी हा व्हिडिओ पाहून झाला की डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही दुसरी प्रश्नपत्रिका सुद्धा बघू शकता. त्रिकोणाच्या संपाद बिंदूला त्रिकोणाचा डॉट डॉट म्हणतात. आता इथं त्रिकोणाच्या आता याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की त्रिकोणाच्या संपाद बिंदू त्याच्याऐवजी कसं पाहिजे होतं, त्रिकोणाच्या तिन्ही कोन दुभाजकाच्या संपाद बिंदूला अंतरकेंद्र म्हणतात. कोन दुभाजकाचा संपाद बिंदू असेल सर्व तर त्याला अंतरकेंद्र म्हणायचं. सगळ्या कोन दुभाजक नंतर ज्या बाजू आहेत त्या प्रत्येक बाजूचा जर दुभाजक असेल तर त्याला परिवर्तुळ म्हणायचं. तर हे शब्द लक्षात ठेवा. आणि तिन्ही मध्यकांचा जर संपाद बिंदू असेल तर त्याला मध्यगा संपाद बिंदू असं म्हणायचं. लंब तिन्ही जे लंब आहेत तर त्यांचा संपाद बिंदूला लंब आपण त्याला हे म्हणतो लंब केंद्र असं त्याला म्हणतो. तर इथे फक्त काय पाहिजे होतं, तर संपाद बिंदू कोणता आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर कोणाचे दुभाजक जिथे एकत्र येतात त्यांना अंतरकेंद्र म्हणायचं. बाजूचे दुभाजक जे येतात त्यांना परिकेंद्र म्हणायचं. काय विचारतंय त्याच्यावर अवलंबून आहे, नुसतं संपाद बिंदू म्हणून चालणार नाही. ए अधिक बी कंसाचा घन म्हणजे ए घन परत 3 a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. तर हे सूत्र इथं लिहायचं. आता m छेद n या स्वरूपातील संख्यांना काय म्हणतात, तर अंश आणि छेद या स्वरूपात असणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या. जर एखादी रेषा समजा 2 रेषा आहेत आणि एखादी रेषा त्या 2 रेषांना 2 भिन्न बिंदूत छेदत असेल या आणि या, तर त्या रेषेला काय म्हणायचं. ओके, 2 रेषा आहेत आणि त्या 2 रेषांना एक तिसरी रेषा छेदते, तर ह्या तिसऱ्या रेषेला आपण काय म्हणणार आहे, तर छेदिका म्हणणार. काय म्हणणार, छेदिका. 2 रेषांना छेदणाऱ्या तिसऱ्या रेषेला काय म्हणायचं, छेदिका. आता जोड्या जुळवायच्या. 3चा 5वा घात गुणिले 3चा दुसरा घात म्हणजे 3चा 5 गुणिले 2 सॉरी 3चा 5 अधिक 2 करायचा. गुणाकार आहे पाया समान गुणाकार घातांकांची बेरीज. तर 5 आणि 2 किती येणार, 7 म्हणजे 3चा 7वा घात. तर हा ब पर्याय बरोबर येणार. वर्गमुळात 5 ही कसली संख्या आहे, अपरिमेय संख्या आहे. ओके. परत प्रश्न क्रमांक 2 खालील उपप्रश्न सोडवा. -7 -2 ऋण 7 ऋण 2. तर 7 आणि 2 मध्ये तशी मोठी कोण 7, पण इथं ऋण संख्या आहे त्यामुळे कोण मोठे, ऋण 2. किंवा संख्या रेषेवर बघितलं आपण तर पहिल्यांदा ऋण 2 होतं आणि ऋण 2च्या डावीकडे कोण असतं, ऋण 7. त्यामुळे मोठा कोण, ऋण 2. त्यामुळे याचं उत्तर काय लिहायचं, ऋण 7 आणि ऋण 2 मध्ये मोठा कोण येणार, ऋण 2. शून्य आणि धनसंख्या याच्यामध्ये नेहमी मोठी कोण असणार आहे, धनसंख्या म्हणजे 8/7 मोठी शून्यापेक्षा असं लिहायचं. आता रेषा यम काढायची. यम काढल्यानंतर इथे 4 सेमी अंतरावर, तर आधी असे 2 90 अंश काढून घ्यायचे कोण मापकाच्या साह्यानं. रेषा यम काढून समजा इथे ए मिळाला, इथे बी मिळाला आणि त्याच्यावर असे 90 अंश काढले. ते काढल्यानंतर कंपासमध्ये 4 सेमीचं अंतर घेऊन असे कंस मारा आणि मग त्यातून जाणारी रेषा काढा. ही समजा 4 सेंटीमीटरचा आहे, कंस मारला तर त्यातून जाणारी ही 4 सेंटीमीटरची रेषा काढायची, दोन्ही कंसामधून जाणार. 121च्या आता हे घातांक रूपात लिहायचं. 121 पाया 121 घ्यायचं. 5व्या घाताचं घात नेहमी वरती, वर्गमूळ म्हणजे दुसरे मूळ, म्हणजे वरती घात लिहायचा, खाली मूळ. 5/2. 3च्या घनमुळाचा, घनमूळ म्हणजे छेदात, घन म्हणजे अंशात, म्हणजे 3चा असं येणार दुसऱ्यात. पहिल्याच आलं 121चा घातांक 5व्या घाताचे वर्गमूळ आणि इथं तिसऱ्या घाताच्या घनमुळाचे घन, हे याचं उत्तर आहे. आता ते घेतल्यानंतर पुढे यम वजा 4. आता इथे कुठलं सूत्र वापरणार, x वर्ग अधिक a अधिक b
एक्स अधिक एक्सचा वर्ग हे सूत्र वापरायचं. कुठल्यासाठी? कशाचं सूत्र आहे ते? एक्स अधिक ए, दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी, जस्ट अ मिनिट, एक्स अधिक बी बरोबर हे सूत्र वापरायचं. तर हे सूत्र वापरताना इथं एक्स ची किंमत कोण आहे? एम. ए ची वजा 4, परत एक्स आहे हा, आणि बी ची किंमत 6. तर ह्या सूत्रात टाकायची किंमत एक्स वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? एमचा वर्ग, ए अधिक बी म्हणजे वजा 4 अधिक 6 एक्स अधिक एक्सचा वर्ग म्हणजे सॉरी अधिक जस्ट अ मिनिट, याच्यामध्ये इथं सूत्रात बदल करावा लागेल. एक्स वर्ग अधिक ए अधिक बी, सॉरी ए गुणिले बी करावं लागेल सूत्र. ए गुणिले बी, ए गुणिले बी म्हणजे वजा 4 गुणिले 6. आता हे उत्तर शेवटी करूया आपण. एम वर्ग नंतर 6 आणि 4 चिन्ह भिन्न, वजाबाकी किती येणार? 2. मोठ्या संख्येचं चिन्ह आधी 2 एम, एक्सच्या जागी कोणतं? एम, आणि 4 सक 24, एक ऋण एक धन मध्ये काय येणार? 24 म्हणजे एम वर्ग अधिक 2 एम वजा 24. आता 5व्या प्रश्नामध्ये इथे जी हा मध्यगा संपात बिंदू असं पाहिजे होतं. जी आर जी, बघा इथे आर जी, हा इथे आर बिंदू आहे. आर जी हा 2.5 आहे छोटा, तर मोठा हा जो किती असणार आहे? जी सी, तो शोधायचा. तर जी सी त्याच्या दुप्पट असणार. हा एक, कारण मध्यगा संपात बिंदू काय करतो? 1/2 या गुणोत्तरात विभागतो, किंवा 2 1 या गुणोत्तरात विभागतो, म्हणजे त्याच्या दुप्पट करायचे. मग 2.5 गुणिले 2 असं लिहा तिथे, आणि मग शेवटी उत्तर 5.0 म्हणजेच किती लिहायचं? 5. आता बीजी छेद बी क्यू, तर बघा मोठा भाग 2, छोटा भाग 1. तर पहिल्यांदा बीजी लिहूया, आणि परत पूर्ण बी क्यू आहे. बी क्यू म्हणजे 2 अधिक 1 येणार, तर छेदात बी क्यू लिहूया. बीजीचं गुणोत्तर 2 आणि पूर्ण बी क्यूचं गुणोत्तर 2 अधिक 1 3. आता बीजी किती आहे? 6. बी क्यू शोधायचा आहे, इकडं 2/3. मग तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 6 गुणिले 3 2 गुणिले बी क्यू. मग बी क्यू पाहिजे असेल तर गुणिले 2 इकडे येऊन भागिले होणार, म्हणजे बी क्यू बरोबर 6 गुणिले 3 येणार 18, त्याला भागिले 2 म्हणजे बी क्यू बरोबर किती येणार? 9. ओके, याचं उत्तर किती येणार? 9 येणार. वरती उत्तर आलं 5 आणि इथे 9. मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म. आता हा 105 आहे, तर त्याला लागून झेड रेषीय जोडीतील कोण? तर 180 मधून 105 वजा करायचे, तर ते वजा केल्यानंतर ते येणार 75. तर हे येणार झेड किती येणार? 75. हा 105 आणि हा एक्स संगत कोण आहे, त्यामुळे एक्स किती येणार? 105, आणि त्याचा बरोबर समोरचा विरुद्ध कोण हा सुद्धा किती येणार? 105. म्हणजे एक्स आणि वाय 105 येणार, संगत आणि विरुद्ध कोण त्याचे, आणि झेड रेषीय जोडीतील कोण? 75. आता हे 99 ए अधिक बी कंसाचा वर्ग या स्वरूपात लिहायचं. म्हणजे 99 कसं लिहिता येईल? 100 अधिक 1, सॉरी घन करायचा, 100 अधिक 1 चा घन करायचा, सूत्र वापरायचं आणि सोडवायचं. त्याच्यानंतर वर्गमुळात 7 ही संख्या रेषेवर काढायची. संख्या रेषा काढायची, इथे पहिल्यांदा 0 घ्यायचं आणि प्रत्येक 3 सेंटीमीटरला अशा रेषा मारायच्या. मग त्याच्यावर 1 2 आणि 3 लिहायचं. 2च्या ठिकाणी 90 अंश काढायचं. कंपासमध्ये 0 ते 1 हे अंतर घ्यायचं. 0 ते 1 अंतर एवढं घ्यायचं, आणि मग इथे कंस मारायचा असं, आणि मग 0 पासून जोडून घ्यायचं इथे, आणि तोच कंस काय करायचा? असं खाली ओढायचा. म्हणजे तुम्हाला किती मिळेल? पहिल्यांदा तुम्हाला मिळेल वर्गमुळात 5, परत तुम्हाला 90 अंश काढून परत तेच करावं लागेल, म्हणजे पुढचं मिळेल वर्गमुळात 6, परत तुम्हाला 90 अंश काढून पुढचा किती मिळणार आहे? वर्गमुळात 7. किंवा तुम्ही अगदी सुरुवातीपासून वर्गमुळात 2 3 4 5 6 7 असं केलं तरी चालेल. ओके, कुठल्याही पद्धतीने करा. तर इथं तुमचा जो 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे प्रश्न आहे ते बघूया. ओके, थँक्यू.